अरे थांब थांब थांब. हा थांब थांब. असं नाव घेतल्याशिवाय गृहप्रवेश नाही. हा गृहप्रवेश नाही. चला नाव घ्या आता पटकन. हा नाव घ्या आता पटकन. काकांच्या इन्व्हेस्टमेंट जुळे आहेत. स्मॉल कॅप लार्ज कॅप. ही 10 मिनिटं लेट आली ना म्हणून. हे काय करतोयस? शेअर्स विकत घेतोय. पण तू शेर का विकत घेतलास? कुत्रा किंवा मांजर घ्यायचंच ना. वहिनी नाव घे. वहिनी नाव घे. वहिनी नाव घे. वहिनी नाव घे. घेते घेते. नाही. हा भाजीत भाजी मेथीची. काय आलं? वहिनी हे जुनं झालंय आता. जुनं झालं. इतिहास जमा झालं. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, तसा राष्ट्रीय उखाणा भाजीत भाजी मेथीची. नवीन काहीतरी घे ना. वहिनी नवीन नाव घे. वहिनी नवीन नाव. वहिनी नवीन नाव. वहिनी. हा चंद्र सूर्य तारे ही रूपका आता पुरे झाली. वा 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 वा. चंद्र सूर्य तारे ही रूपका आता पुरे झाली. खरं खरं सांग ओमकार, माझ्या आधी तुझी किती अफेअर्स झाली? दादा आता तू नाव घे. नाही दादा आता तू नाव घे. हो घेणार नाव घेणार. उखाणांचा नवीन IPO जस्ट लॉन्च झालाय इथे. रेल्वे स्टॉकने बुडवलं पण टाटाने दिला डिव्हिडंड. वा 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 वा. रेल्वे स्टॉकने बुडवलं पण टाटाने दिला डिव्हिडंड. जया, सुषमा, रेखा या सगळ्या होत्या इंट्राडे. पण सखे तूच माझा म्युच्युअल फंड. अश्विनी टॉवेल. हाऊ रोमॅन्टिक. अरे ये ना लवकर. तू भाई हे काय करतोयस तू? 9 वाजले. मार्केट ओपन झालं. टाइम टू टाइम बघितलं नाही ना उडलोच म्हणून समज. चहा घेणार आहेस? नाही, 9 नंतर मी फक्त शेअर्स घेतो. चल. काय पुढचं प्लॅनिंग? करायचं 4-5 तर असलेच पाहिजे. 4-5? 4-5 जरा जास्त नाही का होणार? हम दो नाही, जास्त कसले, कमीच आहे तुला. आय नो जरा आता थोडी मेहनत आहे, पण पुढे जाऊन म्हातारपणी तेच तर उपयोगी पडणार आहे की नाही. म्हातारपणी वाटलं तर अजून 1-2 बास. आयुष्यात लेलो करलो. हिशो त्या वयात काय लोक काय म्हणतील? लोकांचं काय, लोक काय नाही म्हणणार. लोकांचं काय घेऊन मला. माझे बाबा बघ ना, काल म्हणत होते मला प्लॅनिंगचा विचार करतोय. बाबा या वयात? या वयात नाही. IPO अलर्ट व्हायला काय वयाचं बंधन नाहीये. कधी डालो लेलो. काय आहे तुझं? मी बाळाच्या प्लॅनिंग बद्दल बोलत होते. बाळाच्या? नाही, मी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग बद्दल बोलतोय. म्हणजे असे छान 4-5 लॉंग टर्म IPO घ्या, मजा करा, समाज लाईफ. ते बाबांचं पण ते वाला प्लॅनिंग नाही हा, IPO वालाच प्लॅनिंग. नाही तर माझी आई म्हणजे प्रॉपर्टीज शेअर्स नको आहेत मला. काय ग, कितवा चहा आहे हा? 3रा-4था असेल. 3रा-4था? काय अश्विनी, मुक्तेस. अंबानी होण्यापासून मुक्तेस तू. चहा अंबानी. क्या आप जानते हो ये चाय कितने रुपए की है? मिनिमम 10 रुपयाला तरी असेल.
दिवसाला तू 3-4 म्हणजे 3 जरी धरलेस तरी दिवसाला 30 रुपये, महिन्याला 900 रुपये. 900 रुपये उधळतेस तू चहावर. त्यापेक्षा SIP कर ना. सलग 25 वर्ष ही SIP कंटिन्यू करायची. आणि मग पैसे काढायचे. मग आपली मुलं ती पुढे 25 वर्ष कंटिन्यू करणार. मग ते पैसे काढतील. मग त्यांची मुलं ती पुढे 25 वर्ष कंटिन्यू करणार. हे पैसे कुणाला तरी कधीतरी काढावे लागतील. काढणार विचार कर अश्विनी. म्हणजे आपल्या मुलाच्या नातवाच्या बायकोच्या डोळ्या जेवणाला जर आपल्याला बकिंगहॅम पॅलेस बुक करावं असं वाटला तर आपण करू शकतो. कारण तेव्हा आपल्याकडे ह्या 900 रुपयाचे 6,000 कोटी रुपये झालेले असतील. कधी? जेव्हा तू हे 3-3 वेळा चहा पिणं बंद करशील तेव्हा. लॉंग टर्मचा विचार कर, लॉंग टर्मचा. आणि विचार करता करता जेवायला काय आहे ते मला सांग. नाही, जेवू नकोस तू. का? एक वेळचं जेवण सोड आणि त्या पैशांची SIP कर. म्हणजे काही वर्षांनंतर आपल्या मुलाच्या नातवाच्या सुनेच्या डोहाळे जेवणाला जर आपल्याला बकिंगहॅम पॅलेस घ्यावासा वाटला तर तेव्हा आपल्याकडे 12,000 करोड रुपये असतील. विकतच घेऊन टाकू. लॉंग टर्मचा विचार कर. जेवू नकोस, उपाशी राहा. बेच दे जल्दी. ओमकार, चल ना आपण फोर्टला जाऊ, स्ट्रीट शॉपिंगला. हाय 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 अश्विनी अश्विनी अश्विनी, आत्ता शोभतेस की नाही माझी बायको. अरे फोर्ट आणि स्ट्रीट म्हटल्यावर आपण एका पायावर तयार असतो. बोल तेरे को क्या बाय करना है? मला सनग्लासेस घ्यायचे, स्लिंग घ्यायचे, कपडे घ्यायचे. ह्याचं पण लिस्टिंग झालं? हा, काय झालं? तू कुठल्या स्ट्रीट बद्दल बोलतेस? फॅशन स्ट्रीट. अरे मी दलाल स्ट्रीट बद्दल बोलतोय. ठीक आहे, एक काम करूया, तू फॅशन स्ट्रीटला जा, मी दलाल स्ट्रीटला जातो आणि तिकडे बुलला पाया पड. बुलवरनं आठवलं. अरे बेचे की नहीं तूने? मुझे मैसेज नहीं आया है. बेच जल्दी. बोल ग, काय बोलतोय तुझा हर्षद मेहता? आयुष्याचा स्कॅम झालाय ग माझ्या. हा म्हणजे? अगं, लग्नाआधी तो सतत म्हणायचा BSCA BSCA. म्हणजे मला वाटलं चांगलं आहे, सायन्स ग्रॅज्युएट नवरा मिळाला. डोंबल्याचं BSc. तो BSc म्हणत होता, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बापरे, असं आहे का? तसा माणूस चांगला आहे ग, पण सारखं आपलं कानावर हा वर गेला, तो पडला, तो खाली जातोय, हेच पडत असतं. मग आज काय प्लॅन आहे? आज जरा मूड बरा आहे. कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलंय. अरे वा, चांगलंय. चल ठेवते फोन. हो. अरे हळू, काही नाहीये पुढे. हा हा, पण तू माझे डोळे का बंद केले? गांधारात तुला दिसलं म्हणजे डोळे उघडू नकोस, डोळे उघडू नकोस. थांब. सरप्राईज. कॅन्डल्स कुठे? हे काय? युनिक कॅन्डल्स. हिरवे म्हणजे बुलिश कॅन्डल्स आणि रेड म्हणजे बेरिश कॅन्डल्स. या कॅन्डल्सच्या लाईट मध्ये आपण डिनर करायचंय. ऑफकोर्स. आहे की नाही क्रिएटिव्ह आणि युनिक आयडिया तुझ्या हसबंडची? अगं बाबा, खूप महत्वाचे कॅन्डल्स आहेत ते ट्रेडरच्या आयुष्यातले. पॅटर्न्स असतात या कॅन्डल्सचे. अगं काय करतेस? काय सारखं ट्रेडिंग, शेअर मार्केट, हा स्टॉक तो स्टॉक. कंटाळा आलाय आता मला याचा. लग्न करताना आपण म्युच्युअली ठरवलं होतं ना, दोघांनी एकमेकांचा वेळ एकमेकांसाठी इन्व्हेस्ट करायचा, सुख दुःख शेअर करायची. पण तुझं आपलं सारखं शेअर मार्केट. तुमच्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा कॅन्डल्सचा सतत एकच पॅटर्न तयार झाला तर तो धोका समजला जातो. आयुष्यात पण तोचपणा आला की माणसाने सावध व्हावं. हे बघ, दुःख येतच असतं आयुष्यात, पण ते इंट्राडे सारखं त्या दिवशी उडवून टाकायचं. ते जर लॉंग टर्म राहिलं तर नात्याचा लॉस होतो. मला सांग, SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ते व्यवहारात, संसारात नात्यांचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करावं लागतं.
पैशांबरोबर भावनांची सुद्धा गुंतवणूक झाली तर संसार सुखाचा होतो ना. हे बघ, तू बाकी कशात इन्व्हेस्ट कर किंवा करू नकोस, पण तुझा थोडा वेळ तू माझ्यात इन्व्हेस्ट कर ना. करतो. अँड आय एम सॉरी. यापुढे मी व्यवहार आणि संसार हे मिक्स नाही करणार. अश्विनी, अश्विनी, आताच ओपन झालंय मार्केट. पटकन लॉस रिकवर करतो. पटकन, एकदम पटकन. थांब जरा, थांब थांब थांब. हा, खुला खुला. बेच दे. गिरा क्या? गिरा कौन? अच्छा तू गिरा. अरे वो छोड़ रे, वो इधर बेच दे, मेरा शेर बेच दे. हॅलो. हाय 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 हाय, मी ओंकार राऊत. हाय, मी अश्विनी कासार. मी रोहन तोडकर. आणि मी समीर खांडेकर. आणि हा आधी मी आसोवाच्याच फ्रेंड्स न पाहिलेला माणूस हा व्हिडिओ केलेला आहे. येस. आणि मी सुद्धा आसोवाचाच ऍक्टर्स राऊंड टेबल हा व्हिडिओ केलाय, ज्यात मी होते झिलमिल. झिलमिल. आणि हा योग परत एकदा जुळून आलेला आहे सम्या. तर आम्ही हा एक नवीन व्हिडिओ केलाय दोघांच्या कोलॅबोरेशनचा, ट्रेडर नवरा नको ग बाई. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. प्लीज सांगा, आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि मार्केटमध्ये शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, आसोवाच्या नवीन एपिसोड्सचा डिव्हिडंड तुम्हाला हवा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. वा 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 वा. अरे फुकट आहे चॅनल यार, फुकट तिथे आपण चिकट झालेलोच पाहिजे. सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा. इन्स्टावर पण फॉलो करा. येस, सबस्क्राईब फॉलो विसरू नका. आणि आपले पुढचे अजून वेगवेगळे व्हिडिओ येत राहतीलच. तुम्हाला पुढल्या भागात कोणता नवरा बघायला आवडणार आहे, हे कोणता नवरा नको ग बाई तुम्हाला बघायला आवडेल, आम्हाला कमेंटमध्ये कळवा. खूप नवरे यायचे आहेत, तोपर्यंत बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. आपली सोशल वाहिनी.